नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर नाका धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत। हा रोड जो आहे हा रोड पवनेर, गावसूद, बेगडा अशा पद्धतीनं हा रोड आपशिंग्यापासून तुळजापूरपर्यंत जातोय। हा रोड 32 किलोमीटर अंतराचा आहे। या रोडचं काम गेल्या वर्षी एका गुत्तेदाराला दिलं होतं। ते काम 2,32,00,000 रुपये आणि काही किरकोळ रक्कम एवढ्या किमतीचं हे काम आहे। पण हे काम अर्धवट सोडून गुत्तेदार निघून गेला। यामुळे या रोडवर ये जा करणाऱ्या लोकांची हाल एवढ्या जबरदस्त आहे की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खड्डे चुकवीत आपला जीव वाचवत प्रवास करावा लागतो। या रोडवर 100% खड्ड्यामुळे एखाद्याचा अपघात होऊ शकतो आणि म्हणून या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आहे। हा रोड तात्काळ तयार करावा आणि या रोडवर ये जा करणाऱ्या प्रवाशाची सोय करावी अशीच मागणी आता गावसूदची, पवनेरची, बेगड्याची आणि या रोडवर राहणाऱ्या जवळजवळ सर्वच गावकऱ्यांची आहे। तर बघूया, आपण हे रोड दाखवू आपण की नेमकं या रोडची परिस्थिती काय आहे। तर चला मग आपण हा रोड पाहण्यासाठी चालू आहे का। हे रोडचे खड्डे आहेत। चालू ठेवतो तुझी शूटिंग। प्रत्येक माणसाला हे रोडचे खड्डे चुकवत स्वतःचा जीव वाचवत चालावं लागतंय। हे बघा खड्डे। हा पोहनेचा उतार आहे। हे तुळजापूर नाक्यापासून खाली जात असणारा रोड, या रोडवरचे हे खड्डे आहेत। प्रत्येक खड्डा प्रवाशाला, गाडी चालकाला चुकवत जावं लागतो आणि या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालं आहे। का दुर्लक्ष झालं आहे, कशाबद्दल दुर्लक्ष झालं आहे, हे काम पूर्वीच्या गुत्तेदाराला दिलेलं होतं। त्या गुत्तेदाराची ही खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं या रोडची बातमी मागील 2 वर्षापूर्वी पावसाळ्याच्या वेळेस लावली होती। हा रोड केला होता अर्धवट आणि हेच काम निकृष्ट दर्जाचं काम होत आहे। अशा पद्धतीचं मी काम दाखवले। बघा, हा कठडा नाही, कठडा दाखव, हे कठडा नाही। अचानक जर अशीच गाडी या कठड्याच्या खाली गेली तर 100% अपघात होऊ शकतो, अशी ह्या रोडची कंडिशन आहे। हा रोड हे केलेलं निकृष्ट दर्जाचं काम पूर्वीच्या गुत्तेदाराने। आपण हा रोड दाखवणार आहे। आता बघा, अजून खड्डे बघा, हे पूर्ण खड्डे आहेत। इकडे दाखव। प्रत्येक वर्षी या रोडचे फक्त छोटे मोठे खड्डे बुजवले जातात, अजून खड्डे तसेच। आणि म्हणून हा रोड, नवीन रोड तयार करण्यासाठी एका गुत्तेदाराला दिला होता। त्या गुत्तेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचं केलं, अशा पद्धतीच्या बातम्या आपण खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला दिल्या होत्या। त्यामुळे या रोडची चौकशी झाली, तपासणी झाली आणि खरंच निकृष्ट दर्जाचं काम आहे। इंजिनियरच्या डोक्यात आलं, कार्यकारी अभियंत्याच्या लक्षात आलं, कार्यकारी अभियंता यांनी हे काम बंद पाडलं आणि बंद पाडल्यापासून पुन्हा हे काम चालू झालंच नाही।
यामुळे या रोडवरून या जा करणाऱ्या लोकांच्या हाल अपेष्टा होत आहेत. हे बघा, इथे एक तुकडा त्यांनी या पुलावर बांधकाम केला होता, हे सुद्धा काम असंच राहिलं. हे खडी फक्त वरी दिसायले. हे सिमेंट रोड आहे, किती निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. हे गावसूद रोड आहे. आता गावसूद रोड तुळजापूर नाक्यापासून गावसूदकडे जाणारा रोड आहे. हे मध्यंतरी बऱ्यापैकी काम झालेलं, ते असंच राहिलं. हे काम पूर्वीचा रोड जसा आहे तसाच. याच्यात फक्त हे खडी फोडली, डागडुजी केली आणि रोड असाच अर्धवट ठेवला गेला. काही खड्डे बघा, म्हणजे नवीन केलेल्या रोडला सुद्धा एका वर्षातच खड्डे. ही खडी आणून टाकलेली आहे. काही डांबरीकरण आणि काही सिमेंट कॉन्क्रीटचा रोड, अशा पद्धतीचं हे काम होय. बहुतेक हे डांबरीकरण झालं कच्चं. ही खडी आणून टाकलेली आहे. हे बघा, हे खड्डे, हे रोड फक्त डागडुजी केलेली आहे. खरं म्हणलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रोडकर तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या रोडवर जास्तीत जास्त रहदारी वाढलेली आहे. रहदारी वाढलेल्या लोकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खड्ड्याला सारखं चुकवावं लागतं आहे. हे फक्त डागडुजी झालेले आहे, नवीन रोड बांधलेला नाही, नवीन रोड तयार केला नाही. हे खड्डे बघा. डागडुजी झालेली आहे. ही खडी फक्त बाजूला, ही खडी दाखव. ही खडी फक्त रोडच्या बाजूला आणून टाकलेली आहे. या खडीनं जी रोड तयार करायचा आहे तो गुत्तेदार अर्ध्यातूनच निघून गेला आणि एका इंजिनियरची आणि गुत्तेदाराचे भांडणं झाले. ते पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार गेली, कारण इंजिनियर योग्य पद्धतीनं काम करत असलेला आणि नियमाप्रमाणे काम करीत असलेलं गुत्तेदाराला वाटलं की आपलं काम बंद पडतं आहे आणि आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, म्हणून शिवीगाळ झाली इंजिनियरमध्ये, गुत्तेदारामध्ये, आणि तो वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला. अशा पद्धतीची माहिती कळते आहे. पण हे वाद होऊ अथवा त्यांचे भांडणं होऊ, हे जी लोकांची हेळसांड होते, ये जा करणाऱ्या लोकांची, ते मात्र हेळसांड अशीच आहे. हा रोड अर्धवट आहे आणि हे रोडचं काम पूर्ण झालेलं नाही, एवढं मात्र निश्चित. आपण हा रोड गावसूदमध्ये जाणाऱ्या रोडपर्यंत दाखवला आहे आणि हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे.
बघा हा रोड जे आहे ना, हा रोड पूर्ण बेगड्यापर्यंत पोहनेरपर्यंत असाच आहे. इकडून ये रे. रोड कसा आहे, खड्डे फिड्डे सगळे असले रोड सगळे. हा. हे काय असं होतं? तिकडून घे. कसे आहे म्हणला, कुठून आला तो आता? मी के कस्तरवाडी. तो कस्तळवाडीपर्यंत असाच रोड आहे. हो असंच आहे पूर्ण. आणि पोहनेर बेगडा हो ती बी असाच रोड आहे सगळं. हा. हे सगळे हे सिस्टीम आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी ही काम चालू झालं होतं. हो. का बरं बंद झालं? आज एवढं माहित नाही आपल्याला. म्हणजे वाद झाला आणि गुत्तेदाराने चांगल्या पद्धतीचं काम केलं नाही, नाही म्हणून इंजिनियरने ते काम बंद पाडलं. करून. पुढं काम चालू झालं नाही. नाही. आता लोकांची काय मागणी आहे? रोड चांगला व्हावा म्हणूनच मागणी आहे ना. बरं. तर बघा हे ये जा करणारा एक वाहन चालक आहे. काय बाळा तुझं नाव काय? आसिफ इस्माईल शेख. आसिफ इस्माईल शेख हे रोजी रोजगार करून ऑटो चालक करून आपला घराचा उदारनिर्वाह पाहतात आणि घर चालवतात. पण या रोडवर एवढे खड्डे आहेत की 1-2 चक्कर हुजीपर्यंत हा ऑटो चांगल्या पद्धतीनं चालत नाही. एखाद्या वेळेस पंक्चर होतो, नुकसान होतं. ऑटोचा ॲक्सेलसुद्धा मोडला जातो. कसा आहे रोड, कसा आहे हे पोहनेरपर्यंत? अतिशय बिकट अवस्था आहे या रोडची. हा. आतापर्यंत 3 मृत्युमुखी पडली माणसं अरे बापरे. आणि अनेक जणांचं पाय फ्रॅक्चर झालं. हा. ह्या रोडनी एकदा गेलं की समजा सकाळी गेलं तर संध्याकाळी कंबर उठू देत नाही, संध्याकाळी गेली तर सकाळी कंबर येते. मणक्याचे विकार जडले लोकांना, गाव कमरेचे आहे विकार तुमचं? जडलं. माझा आहे के कस्तळवाडी. ये जा करता तुम्ही दररोज? हो. आणि मला तर दररोज तुम्हाला त्रास सहन करावा आई वडील वयोवृद्ध असल्यामुळं पॅरालिसिस असल्यामुळं त्यांना डबा घ्यायला जावं लागतं. अशी इच्छा सुद्धा होत नाही की त्यांना डबा द्यावा म्हणून. आणि एखादी डिलिव्हरीची बाई जर आपल्याला शहरात न्यायची ती झाली, जागेवरच डिलिव्हरी व्हायचं काम आहे. त्या रिक्षावाल्यानं किंवा त्या वाहनवाल्यानं तिचं डिलिव्हरी करायचं काम आहे. तिचं बाळ राहील का नाही किंवा तिनं राहील का नाही एखाद्या आपत्कालीन परिस्थितीच्यावर बेतावली तर अशी परिस्थिती या रोडची आहे. पण पूर्वी हे काम चालू झालं होतं. हो. मग बंद का बरं झालं, काय कळालं तुम्हाला माहिती? काही कारण नाही. इंजिनियर किंवा गुत्तेदार या दोघांनाच ते माहिती आणि शासनानं बजेट त्याचं का थांबवलं हे शासनाला माहिती. बर. आता ह्या गावकऱ्यांची, बेगड्याची, पोहनेरची, गावसुदवाल्यांची, केकस्थळवाड्यांची लोकांची काय मागणी आहे सध्या? हे लवकरात लवकर काम जर नाही केलं हा. तर तुळजापूर असेल, आपसिंगा असेल, कात्री असेल, संगमनेर असेल, ढिकरी असेल, बेगडा असेल, सुरडी असेल, पोहनेर असेल किंवा इकडं वरवंटी असेल, गावसूद असेल आणि केकस्थळवाडी असेल, हे सगळे नागरिक अतिशय तीव्र आंदोलन करतील. जर वेळेत नाही जर रोड केला तर हा रास्ता रोको केला जाईल. रास्ता रोको शिवाय कलेक्टरला सुद्धा आम्ही काम बंद आंदोलन करू. मध्यंतरी तुम्ही निवेदन दिलेले होते. हो. हा. निवेदन तरीसुद्धा दिले काय फरक पडला नाही, अजिबात फरक नाही. सत्ताधाऱ्यांकडे निवेदन गेलेत, कलेक्टर साहेबाकडे गेलेत, अगदी माझ्या तर मते हा विषय मंत्रालयापर्यंत गेलेला आहे, तरी कुणीही बघत नाहीये. काय नाव तुमचं? माझं पोपट सूर्यभान शिंदे. काय पद वगैरे काय? का अजिबात नाही, कुठल्या राजकीय पक्षाशी सर्वसामान्य शेतकरी वर्गातला गरीब तरुण आहे. फक्त या रोडवर ये जा करणाऱ्या लोकांची हेळसांड होऊ नये आणि त्या माणसाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रवास व्हावा. या रोडवर 2-3 माणसं मयत झालेले आहेत अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. आणि या रोडवरून ये जा करणारे माणसं यांना जर वेळेत नाही मिळाला तर 100% या रोडच्या बाबतीमध्ये रस्ता रोको होणार आहे अशा पद्धतीची एका प्रवाशानं माहिती दिलेली आहे. आपण दुसऱ्या प्रवाशाला विचारूया. साहेब नेमकं काय कशी पण कंडिशन आहे हो या जा करणाऱ्या लोकांची? सर हॅलो, काय कंडिशन आहे या लोकांची यांना जाणाऱ्या? काय बघा काय रस्ते. तुम्हाला ये जा करणाऱ्या माणसांना किती त्रास होतो आणि किती दिवसापासून होत आहे? किती आता 5-6 महिने झाले. 5-6 महिने. 2 वर्षापूर्वी काम चालू झालं होतं. तर 2 वर्षापूर्वी काम चालू झालेलं बंद पडलं गेलं आणि त्याच्यामुळं हा रोड झाला नाही. आता ये जा करणाऱ्या माणसाला काय त्रास सहन करावा लागते? काय त्रास सहन करावंच लागते. काय रे बाबा तू बोल ना, काय रोडच्या बाबतीमध्ये काय? तर ही कंडिशन फार बिकट आहे आणि ये जा काम करणाऱ्या माणसांना हा रोड आहे
आणि ही परिस्थिती एवढी नाजूक आहे की आता ये जा करणाऱ्या लोकांची एकच मागणी आहे, तात्काळ या रोडचं बांधकाम व्हावं, रोड तयार व्हावा, अन्यथा या भागातील सर्व नागरिक, ये जा करणारे प्रवासी या रोडसाठी तीव्र आंदोलन छेडणार आहेत. याची दक्षता आता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावे. हे काम 2,32,09,000 रुपयाचं काम आहे अशा पद्धतीची माहिती मिळते. आणि हे काम बंद का झाले, या रोडकडे दुर्लक्ष का झाले, याचकडे आता सर्वसामान्य जनतेची, ये जा करणाऱ्या प्रवाशाची आता नजर आहे. तर बघूया सार्वजनिक बांधकाम विभाग या रोडला लवकरात लवकर कसा न्याय देईल आणि हा रोड चांगल्या पद्धतीनं कसा तयार होईल याकडेच आता लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद गावसुदकर, बेगडेकर आणि या सर्व रोडवर राहणाऱ्या गावकऱ्यांच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर तुम्ही रोडसाठी तीव्र आंदोलन छेडा आणि अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे, संपादक खडतर प्रवास. धन्यवाद.